नमस्कार सर्वांना. आजच्या भागामध्ये आपण राष्ट्रीय घडामोडींचा चौथा टप्पा अभ्यासता. काही महत्त्वाचे मुद्दे आपण अभ्यासायला सुरुवात करूयात. आजचा आपला पहिला मुद्दा कोणता आहे पहा. ज्योतिषार अनुभव हे महाभारताच्या थीमवर आधारित बनवण्यात आलेल्या केंद्राचं उद्घाटन झालं आहे. हे केंद्र कोणत्या राज्यामध्ये? अलीकडच्या कालावधीमध्ये नरेंद्र मोदींनी 16 फेब्रुवारी 2024 हे उद्घाटन केलं आहे. आणि मग हे ज्योतिषार अनुभव काय आहे हे आपल्याला कळतं की महाभारताच्या थीमवर आधारित बनवण्यात आलेलं एक केंद्र आहे. त्या केंद्राचं उद्घाटन झालं ते कोणत्या राज्यामध्ये झालं? महाभारत कुठे घडलं होतं याच्यावरूनही तुम्ही अंदाज लावू शकेल. हरियाणामध्ये कुरुक्षेत्र जिल्ह्यामध्ये. तर हे कुरुक्षेत्र जिल्हा हरियाणा या ठिकाणी असं उद्घाटन झालं आहे. हे लगेच तुमच्या लक्षामध्ये राहील. कुरुक्षेत्र डिस्ट्रिक्ट हरियाणा या ठिकाणी. लक्षात आलं? काय लक्षात ठेवायचं आहे? ज्योतिषार अनुभव. ज्योतिषार अनुभव हे महाभारताच्या थीमवर आधारित बनवण्यात आलेलं केंद्र आहे. त्या केंद्राचं उद्घाटन झालं. हे केंद्र कुरुक्षेत्र जिल्हा हरियाणामध्ये हे लक्षामध्ये ठेवायचे. तशा प्रकारे महाभारताच्या थीमवर बनवण्यात आलेलं केंद्र कोणतं आहे असं विचारलं तर ते ज्योतिषार अनुभव आहे. हे आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फेब्रुवारी 2024 ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसची म्हणजे एम्सची पायाभरणी कोणत्या ठिकाणी केली? प्रश्न काय पहा. एम्सची पायाभरणी झाली आहे. सुरुवातीला कोणत्या ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये हे पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि कधी झाली आहे? अलीकडच्या कालावधीमध्ये झाली आहे. फेब्रुवारी 2024 ही पायाभरणी झाली एम्सची. कोणत्या ठिकाणी झाली? रेवाडी या ठिकाणी झाली आहे. रेवाडी. रेवाडी कुठे? हे रेवाडी हरियाणा या ठिकाणी हे रेवाडी आहे. सोपं. एम्सची पायाभरणी झाली, नुकतीच झाली आहे. फेब्रुवारी 2024 झाली आहे. कोणत्या ठिकाणी? रेवाडी हरियाणा. आणि त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. संगम डिजिटल ट्विन या उपक्रमाचं अनावरण कोणत्या विभागाद्वारे करण्यात आलं? या ठिकाणी पहा. संगम डिजिटल ट्विन याचं संगम डिजिटल ट्विन इनिशिएटिव्ह उपक्रम आहे हा. तर या उपक्रमाचं अनावरण कोणत्या ठिकाणी झालेलं आहे? कोणत्या विभागाद्वारे करण्यात आलेलं? कोणत्या डिपार्टमेंटद्वारे करण्यात आलेलं आहे? हे संगम डिजिटल ट्विन आहे ना, हे दूरसंचार विभागाशी संबंधित आहे. मग आपल्या लक्षात ठेवायचं आहे हे नाव संगम डिजिटल ट्विन कोणत्या विभागाशी संबंधित आहे? दूरसंचार विभागाशी संबंधित आहे. भारत सरकारच्या दूरसंचार विभागानं हा उपक्रम सुरू केला आहे. दूरसंचार विभागाशी संबंधित आहे. लक्षात ठेवा. संगम डिजिटल ट्विन भारत सरकारच्या दूरसंचार विभागानं हा उपक्रम सुरू केलेला आहे. काय उद्देश आहे याच्यामध्ये? आपण जर विचार केला तर दोन गोष्टी विचारात घ्यायच्यात. उद्देश आणि हा कार्यक्रम कुठे पार पडला, कोणत्या संस्थेमार्फत पार पडला किंवा कोणत्या संस्थेच्या ठिकाणी पार पडला याचा आपल्याला विचार करायचा आहे. आता पहा, संगम डिजिटल ट्विन आपण म्हटलं कोणत्या विभागामार्फत या उपक्रमाचं अनावरण झालं तर दूरसंचार विभाग. त्याच्यानंतर आपल्याला आता विचार करायचा आहे कोणत्या संस्थेमध्ये हा कार्यक्रम पार पडला आहे. कारण का महत्त्वाच्या संस्थेमध्ये, महत्त्वाच्या IIT हा कार्यक्रम पार पडला आहे. मग कोणत्या IIT हा कार्यक्रम पार पडला आहे? तर IIT दिल्ली. हे पण विचारतील हा कार्यक्रम कोणत्या IIT कोणत्या संस्थेमध्ये पार पडला? तर IIT दिल्ली या ठिकाणी हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला होता. लक्षात आलं? आता याची थीम काय होती? हे जे आहे संगम डिजिटल ट्विन याची थीम काय होती? इनोव्हेशन आणि प्लॅनिंगमधलं अंतर कमी करायचं. पहा, इनोव्हेशन आणि प्लॅनिंग प्लॅनिंगमधलं काय करायचं आहे? याच्यातलं डिस्टन्स कमी करायचं आहे, अंतर कमी करायचं. अंतर कमी करणे या कार्यक्रमाची थीम कोणती होती? हा कार्यक्रम कुठे पार पडला? कार्यक्रमाचं नाव संगम डिजिटल ट्विन हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. लक्षात आलं? आता हा जो उपक्रम आहे कशाशी संबंधित आहे याचा जर विचार केला
तर ह्या उपक्रमाचा जर आपण विचार केला तर स्टार्टअप्स किंवा MSMEs, शिक्षण तज्ज्ञ इत्यादीकडून हा उपक्रम सुरू केलेला आपल्याला दिसतो किंवा यांना प्रोत्साहित करणारा हा उपक्रम आहे. आपण आणि ह्या थीमवरनं आपल्या लक्षात येतं की इनोव्हेशन अँड प्लॅनिंग याच्यामधलं अंतर कमी करायचं आहे. म्हणजे काय, याच्यामध्ये आपण म्हटलं शिक्षण तज्ज्ञ असतील किंवा MSMEs असतील किंवा उद्योगामधील व्यक्ती असतील, स्टार्टअप सुरू करणाऱ्या व्यक्ती असतील, यांना आमंत्रित करायचं आहे. या उद्देशानं हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारचा हा कार्यक्रम दूरसंचार विभागानं सुरू केलेला आपल्याला दिसून येतो. पुढचा प्रश्न पाहूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 16 फेब्रुवारी 2024ला कोणत्या ठिकाणी ग्रीन एनर्जीचा नोकरा NTPCचा, या ठिकाणी NTPC आहे, NTPC ग्रीन असं त्याचं नाव आहे. NTPC हे थोडंसं फॉन्टमध्ये चेंज झालेलं दिसतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या ठिकाणी 16 फेब्रुवारी 2024 रोजी NTPC ग्रीन एनर्जीचा नोखरा सौर ऊर्जा प्रकल्प व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राष्ट्राला समर्पित केलेला आहे. अलीकडच्या कालावधीमधील घटना आहे. NTPCचा एक सौर ऊर्जा प्रकल्प आहे. त्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं नाव काय पहा या ठिकाणी, नोखरा सौर ऊर्जा प्रकल्प. हा सौर ऊर्जा प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यात आलेला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधानांनी आपल्या राष्ट्राला समर्पित केला आहे. मग हा प्रकल्प, हा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? हा सौर ऊर्जा प्रकल्प इथे जो दिसतो तर हा बिकानेरमध्ये आहे. हा सौर ऊर्जा प्रकल्प बिकानेर, राजस्थान या ठिकाणी आहे. बिकानेर, राजस्थान. लक्षात आलं? नोखरा सौर ऊर्जा प्रकल्प हे समोर आलं की कोणत्या ठिकाणी आहे तर बिकानेर, राजस्थान. अलीकडच्या कालावधीमधील कोणता सौर ऊर्जा प्रकल्प आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केला आहे तर नोखरा सौर ऊर्जा प्रकल्प हा राष्ट्राला समर्पित करण्यात आलेला आहे. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात आलं? आता आपण म्हटलं हा प्रकल्प राष्ट्राला समर्पित झाला. इथे दिसतोय तुम्हाला तो प्रकल्प. मग राष्ट्राला समर्पित केला आहे तर या प्रकल्पाची क्षमता किती? अलीकडच्या कालावधीमध्ये आपण काय करतो आहे की ऊर्जा क्षमता आपली वाढवायची, पण कशी वाढवायची आहे? सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, तशा प्रकारे रिन्युएबल ज्या एनर्जीज आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला ऊर्जा वाढवायची आहे. मग अनेक सौर ऊर्जा प्रकल्प आपल्या देशामध्ये उभारताना दिसत आहे. सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. अशा प्रकारे हा एक नोखरा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला गेला आहे बिकानेर, राजस्थानमध्ये. या प्रकल्पाची क्षमता किती आहे? या प्रकल्पाच्या क्षमतेचा जर तुम्ही विचार केला तर 300 मेगावॅट एवढी या प्रकल्पाची क्षमता आहे. लक्षात आलं? आणि हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावरती उभारण्यात आलेला आहे. अगदी तुम्ही विचार केला तर आपण म्हणतो बिकानेरला उभारला गेला आहे, पण एवढ्या मोठ्या क्षेत्रात उभारला गेला आहे. तुम्ही जर विचार केला तर जवळजवळ 1550 एकर क्षेत्र, या क्षेत्रामध्ये हा प्रकल्प उभारलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारचा हा नोखरा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. क्षमता लक्षात ठेवा 300 मेगावॅटची आहे. हे दोनच मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. बिकानेर, राजस्थान, अलीकडच्या कालावधीमध्ये राष्ट्राला समर्पित करण्यात आलेला सौर ऊर्जा प्रकल्प आणि क्षमता 300 मेगावॅट. पुढे जाऊयात. बारसिंगसर सौर ऊर्जा प्रकल्प आणखी एक पहा. नोखरानंतर पायाभरणी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. हा प्रकल्प कोणत्या कंपनीचा आहे? आपण आत्ताच विचार केला की सौर ऊर्जा प्रकल्पाची ऊर्जा क्षमता वाढवायची आहे. मग आपण सौर ऊर्जा, पवन ऊर्जा ज्या रिन्युएबल एनर्जीज आहेत त्याच्यावरती भर देतो. त्याचाच एक भाग आणखी की आपण या ठिकाणी पाहतोय की बारसिंगसर सौर ऊर्जा प्रकल्प याची पायाभरणी झाली. हा प्रकल्प कोणत्या कंपनीचा आहे? तर हा प्रकल्पाचा जर तुम्ही विचार केला तर NLC इंडिया लिमिटेड, NLC इंडिया या कंपनीचा आहे. NLC इंडिया. लक्षात आलं? प्रकल्पाची पायाभरणी आपण या ठिकाणी म्हणतोय कधी झाली आहे? अलीकडच्या कालावधीमध्ये झाली आहे. अगदी फेब्रुवारी 2024मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी झालेली आपल्याला दिसते. बारसिंगसर सौर ऊर्जा प्रकल्प. प्रकल्पाची क्षमता किती आहे? याच्या अगोदर आपण पाहिली प्रकल्पाची क्षमता बिकानेर 300 मेगावॅट. यासुद्धा प्रकल्पाची क्षमता 300 मेगावॅट या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे.
300 मेगावॅट. आता विचार करा हा प्रकल्प कोणत्या ठिकाणी. सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं आहे बारसिंगसर सौर ऊर्जा प्रकल्प, म्हणजे हा प्रकल्प बारसिंगसर या ठिकाणी. बारसिंगसर कुठे येतं? बारसिंगसर जे येतं ते राजस्थानमध्ये येतं. राजस्थान. बारसिंगसर कोणत्या ठिकाणी आहे? तर राजस्थान या ठिकाणी बारसिंगसर आहे. तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून हा प्रकल्प उभारण्यात आलेला आपल्याला दिसतो. जवळजवळ 1756 कोटी रुपयाची गुंतवणूक याच्यामध्ये केलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये. अशा प्रकारचा हा बारसिंगसर सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? बारसिंगसर राजस्थान या ठिकाणी आहे. कोणत्या कंपनीचा आहे? आपण या ठिकाणी म्हटलं NLC इंडिया लिमिटेड या कंपनीचा आहे. याची पायाभरणी फेब्रुवारी 2024 मध्ये झाली आणि किती क्षमतेचा हा प्रकल्प आहे? तर 300 मेगावॅट या क्षमतेचा प्रकल्प आहे. आता या ठिकाणी आपण म्हटलं NLC इंडिया लिमिटेड. थोडंसं तुमच्या मनामध्ये विचार असेल की NLC इंडिया लिमिटेड ही कंपनी आहे पण ती भारत सरकारची आहे का? तर लक्षात ठेवायचं NLC इंडिया लिमिटेड ही नवरत्न कंपनी आपल्या देशातली. नवरत्न कंपनी NLC इंडिया लिमिटेड. कदाचित तुम्हाला विधानामध्ये विचारलं की बाबा ही नवरत्न कंपनी आहे, तर लक्षात ठेवायचं NLC इंडिया लिमिटेड ही नवरत्न कंपनी आहे. आणि कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते NLC इंडिया लिमिटेड? कोळसा मंत्रालय. कोळसा मंत्रालय. या कोळसा मंत्रालयाच्या अंतर्गत ही NLC इंडिया लिमिटेड येते. आता मला वाटतं यातले सगळे पॉईंट्स तुमचे क्लिअर झाले असतील. सुरुवातीपासून आपण पाहिलं बारसिंगसर सौर ऊर्जा प्रकल्प राजस्थानमध्ये कोणत्या कंपनीचा? NLC इंडिया लिमिटेडचा. नवरत्न कंपनी आहे, कोळसा मंत्रालयाच्या अंतर्गत येते. फेब्रुवारी 2024 मध्ये पायाभरणी झाली आहे. क्षमता 300 मेगावॅट एवढी आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च अँड ॲनालिसिसचं कार्य सुरू ठेवण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणारे घटक कोणते आहेत? काय विचारलं आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च अँड ॲनालिसिसचं कार्य सुरू ठेवायचं याच्यासाठी सामंजस्य करारावरती स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या आहेत. त्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यासाठी कोणकोणते घटक आहेत करारावर स्वाक्षरी करणारे? कोणकोणत्या संस्था आहेत? आता यात घटक का म्हटलं तर एका मंत्रालयाचा सुद्धा समावेश आहे, एका IIMचा सुद्धा समावेश आहे आणि एका नॉर्थ ईस्टर्न काउन्सिलचा सुद्धा समावेश आहे. म्हणून या ठिकाणी हे आपण घटक म्हणतो आहे. लक्षात आलं? डॉक्टर APJ अब्दुल कलाम सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च अँड ॲनालिसिसचं कार्य सुरू ठेवण्यासाठी सामंजस्य करारावर कोणकोणत्या घटकांनी स्वाक्षरी केलेली आहे? सुरुवातीला आपण NEC शिलाँगचं नाव घेऊयात. शिलाँग यांनी स्वाक्षरी केली आहे. सुरुवातीला मी तुम्हाला अर्थ सांगितला. NEC म्हणजे काय? नॉर्थ ईस्टर्न काउन्सिल. नॉर्थ ईस्टर्न काउन्सिल. लक्षात आलं? शिलाँग तर हा एक घटक आहे. ह्याच्यावरती स्वाक्षरी करणार. आणखी कोणते घटक आहेत? एका इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने सुद्धा स्वाक्षरी केलेली आहे. त्याचं नाव आहे IIM शिलाँग. यांनी सुद्धा स्वाक्षरी केलेली आपल्याला दिसतं. IIM शिलाँगने सुद्धा. आणि एक मंत्रालय असं तुम्हाला म्हटलं होतं, तर त्या मंत्रालयाचं नाव आहे पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालय. पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालय. मग याच्यावरती कोणी कोणी सह्या केल्यात हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आपण म्हटलं की APJ अब्दुल कलाम सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च अँड ॲनालिसिस याचं कार्य सुरू ठेवायचं आहे. त्यासाठी कोणते घटकांनी एकत्र येऊन या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली? सोपं लक्षात ठेवा. पूर्वोत्तर राज्य आहेत, NEC शिलाँग असं आपण म्हणतो. म्हणजे नॉर्थ ईस्टर्न काउन्सिल आहे, IIM शिलाँग, इंडियन इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट शिलाँग आहे, भारतीय व्यवस्थापन संस्था शिलाँग आणि पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालय यांनी याच्यावरती स्वाक्षरी केलेली आहे. लक्षात आलं? आता विचार करा, या केंद्र जे उभारलं जातं आहे याच्यावर सामंजस्य करारावर सह्या झाल्यात किंवा हे ॲनालिसिसचं कार्य सुरू करायचं आहे, त्याचा उद्देश कोणता आहे? कोणता उद्देश आहे? ईशान्य भारतातील जी राज्य आहेत, ज्या संस्था आहेत, तर त्या संस्थांना मदत करायची आहे.
कोणत्या प्रकारे मदत केली जाणार आहे? एखादा प्रकल्प उभा करायचा आहे, मग त्या प्रकल्पाची योग्य प्रकारे योजना आखायची. योजना आखण्यासाठी प्रकल्प योजना कशासाठी मदत केली जाणार आहे? पूर्वोत्तर भारतातील संस्थांना किंवा राज्यांना कोणत्या प्रकारे मदत करणार आहेत या संस्था, या सेंटरमार्फत कोणत्या प्रकारे मदत केली जाणार आहे? एक लक्षात ठेवा, भारतामध्ये बाकीच्या राज्यांचा ज्या प्रमाणात विकास झाला आहे त्या प्रमाणात आजही पूर्वोत्तर राज्यांचा विकास झालेला दिसत नाही आहे. मग पूर्वोत्तर राज्यांचा जर आपल्याला विकास करायचा आहे, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात जर आपल्याला आणायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काही योजना आखाव्या लागतील. त्यातलाच हा भाग आपल्याला म्हणता येईल डॉक्टर APJ अब्दुल कलाम सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च अँड ॲनालिसिसचं कार्य आपल्याला पूर्वोत्तर प्रदेशांमध्ये सुरू करायचं आहे. मग पूर्वोत्तर प्रदेशांमध्ये जर हे आपल्याला कार्य सुरू करायचं आहे तर काही घटक एकत्र आले, त्यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आणि मग या सेंटरमार्फत पूर्वोत्तर राज्यांना किंवा संस्थांना कोणत्या प्रकारे मदत केली जाणार आहे ते आपण पाहतोय. मग आपण म्हटलं प्रकल्प योजना आखायच्या, त्या प्रकल्प योजनांना हे घटक मदत करणार आहेत किंवा ही संस्था मदत करणार आहे. त्याच्यानंतर प्रकल्प योजना आखायला मदत केली, त्याच्यानंतर हा प्रकल्प कार्यान्वित सुद्धा करावा लागेल. प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी मदत करायची आहे. आणखी कशासाठी मदत करायची आहे? आणि मग याच्यासाठी इनोव्हेशन झालं पाहिजे, नवनवीन कल्पना आले पाहिजेत, नवनवीन कल्पना आणून त्याच्यावरती कार्य पार पाडलं पाहिजे. ते कार्य पार पाडण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि मग हे सगळं करताना एक अत्याधुनिक केंद्राची निर्मितीसुद्धा करता आली पाहिजे. म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च अँड ॲनालिसिस याचं कार्य या पूर्वोत्तर प्रदेशामध्ये सुरू करायचं आहे. लक्षात आलं? तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण त्याच्यावरती सविस्तर चर्चा केली आणि आपल्या लक्षात आलं की हे पूर्वोत्तर भागासाठी आवश्यक आहे, कारण सगळा भारत आपण एक आहोत. मग सगळ्यांचा समान विकास झाला पाहिजे. त्यातला एक घटक, कुटुंबातला एक सदस्य जर मागं राहिला तर मग नुकसान होईल. त्या कुटुंबाला कुटुंबातल्या सदस्याला आपल्याबरोबर आणणं गरजेचं आहे. लक्षात आलं? पुढे जाऊया. देशामधील पहिल्या हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवेला सुरुवात कोणत्या राज्यामधून करण्यात आली? आपल्या देशामध्ये पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू झाली. त्याची सुरुवात कोणत्या राज्यामधून करण्यात आली हे त्याचं ॲक्च्युअल पिक्चर आहे. इथे तुम्हाला पेशंट दिसतं आणि ही हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा आहे आपल्या देशामध्ये देशात प्रथमच सुरू झाली आहे. कोणत्या राज्यामध्ये गरज असेल? थोडंसं विचार करायचा. पहाडी राज्यामध्ये ह्याची खूप गरज आहे. पहाडी राज्य कोणतं आहे? उत्तराखंड. उत्तराखंड उत्तराखंड दुर्गम प्रदेशामध्ये ह्याची खूप गरज आहे. मग देशातलं पहिलं हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू झाली. मग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे देशातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली? उत्तराखंड राज्यामध्ये सुरू झाली. आता हे हेलिकॉप्टर जे आहे ते कुठे असणार आहे? एम्समध्ये असणार आहे. एम्समध्ये. म्हणजे एम्सपासून 150 किलोमीटरच्या परिसरामध्ये जर वैद्यकीय मदतीची गरज भासली तर या हेलिकॉप्टरमधून त्या व्यक्तीला वैद्यकीय मदतीसाठी एम्समध्ये आणले जाणार आहे. अशा प्रकारे देशातली पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा उत्तराखंडमध्ये सुरू झाली आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुरातत्व शास्त्रज्ञांनी 8व्या शतकातील पल्लव काळातील कोत्रावई या शिल्पाचा शोध कोणत्या ठिकाणी लावला आहे? पुरातत्व शास्त्रज्ञांनी 8व्या शतकामधील पल्लव काळामधील कोत्रावई शिल्पाचं नाव लक्षात ठेवायचं, महत्त्वाचं आहे. कोणतं शिल्पाचं नाव आहे? कोत्रावई शिल्प. या शिल्पाचा शोध कोणत्या ठिकाणी लावला आहे? तामिळनाडू राज्यामध्ये लावला आहे. पण ठिकाण कोणतं आहे? आता ठिकाणाचं नाव जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणाचं नाव आहे उलुंडुरुपेट. आता या ठिकाणी मी तुम्हाला लिहून दाखवतो. उलुंडुरुपेट तामिळनाडू. उलुंडुरुपेट तामिळनाडू. हे या ठिकाणी हे कोत्रावई शिल्प या शिल्पाचा शोध लागलेला आहे.
उलुंडरपेट असं म्हटलं गेलेलं आहे इंग्लिशमध्ये याला, किंवा उलुंडरपेट किंवा उलुंडरपेट हे नाव लक्षात ठेवायचं. उलुंडूरपेट, उलुंडूरपेट लक्षात आलं. उलुंडूरपेट हे इंग्लिशमध्ये पण तुम्हाला दाखवलं. तर या ठिकाणी कोत्रावई शिल्पाचा शोध लागलेला आहे. आता पल्लव सत्ता हे जर तुम्ही राज्यसेवेच्या परीक्षा देताना, पूर्वपरीक्षेच्या ना, आता 25 पासून जी परीक्षा होईल त्या मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला प्राचीन भारतामधले प्रश्न आढळून येतील. तर ही पल्लव सत्ता कुठली होती? तर दक्षिणेतील प्रमुख सत्ता मानली जाते. साधारणपणे आपण विचार केला पल्लव राजवंश कोणत्या कालावधीमधला होता, तर 3ऱ्या ते 9व्या शतकामधील एक प्रमुख दक्षिण भारतीय सत्ता म्हणून या पल्लव सत्तेला ओळखलं जात होतं. तर अशा प्रकारे पुरातत्वशास्त्रज्ञांनी 8व्या शतकामधील पल्लव काळामधील कोणत्या शिल्पाचा हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कोत्रावई शिल्प या शिल्पाचा शोध लागला आहे आणि तो कोणत्या ठिकाणी? तो उलुंडूरपेट तामिळनाडू या ठिकाणी लागलेला आहे. एवढंच लक्षामध्ये ठेवा. पुढे जाऊयात. नरेंद्र मोदी यांनी दुबईमध्ये कोणत्या शिक्षण मंडळाचं कार्यालय स्थापन करण्याची घोषणा केली? याच्या अगोदर हा प्रश्न दुसऱ्या पद्धतीने आपण अभ्यासलेला होता. कोणत्या? CBSEचं असं आपण म्हटलं तर CBSEचं कार्यालय स्थापन करण्याची घोषणा केलेली. पण या ठिकाणी एक वेगळा मुद्दा आपल्याला आला की ही घोषणा कोणी केली होती? तर नरेंद्र मोदींनी केली होती. आपण असं अभ्यासलं होतं की कोणत्या संस्थेचं कार्यालय त्या ठिकाणी उघडलं जात आहे. आपण म्हटलं होतं CBSE या शिक्षण संस्थेचं कार्यालय उघडलं जात आहे. आपल्याला इथं नवीन अशी माहिती मिळते की ही घोषणा अशा प्रकारचं CBSEचं कार्यालय उघडण्याची घोषणा कोणी केलेली होती? तर नरेंद्र मोदी यांनी केली होती. असं जर तुम्हाला विचारलं की घोषणा विधानात देतील यांनी घोषणा केली होती, त्यांनी तर नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली होती. कुठं उभारलं जाणार आहे CBSEचं कार्यालय? अबू धाबी या ठिकाणी उभारलं जाणार आहे. अबू धाबी या ठिकाणी CBSEचं कार्यालय उघडलं जाणार आहे. तर अशा प्रकारे आपण म्हटलं की नरेंद्र मोदी यांनी दुबईमध्ये कोणत्या शिक्षण मंडळाचं कार्यालय स्थापन करण्याची घोषणा केली? तर CBSE या शिक्षण मंडळाचं कार्यालय स्थापन करण्याची घोषणा केली. कोणत्या ठिकाणी? अबुधाबी या ठिकाणी. लक्षात आलं. आता या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. त्या कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदींनी ही घोषणा केलेली होती. तर त्याचं नाव होतं अहलान मोदी कार्यक्रम, डायस्पोरा कार्यक्रम. हे लक्षात नाही का आपल्याला, पण तुम्हाला एक सांगतोय का कोणत्या कार्यक्रमादरम्यान ही घोषणा करण्यात आली? अहलान मोदी डायस्पोरा कार्यक्रम नावाचा कार्यक्रम ह्या दुबईमध्ये झाला होता, UAE आणि त्याच्यामध्ये मग या ठिकाणी आपल्या पंतप्रधानांनी घोषणा केली की अबुधाबी या ठिकाणी आम्ही CBSEचं कार्यालय उघडतो आहे आणि आपला देश किती उत्तम आहे हे सांगण्यामध्ये आपले पंतप्रधान खूप एक्सपर्ट आहेत बाहेर गेल्यानंतर, आहे की नाही. आमचा देश किती सुंदर आहे, की आमच्या देशाची शिक्षण व्यवस्था किती सुंदर आहे. तर अशा प्रकारे मग त्यांनाही पटलं, त्यांनाही असं वाटलं की अशा प्रकारच्या संस्था आपल्या पण देशामध्ये एखादं कार्यालय असावं आणि मग CBSEचं कार्यालय स्थापन करण्याची घोषणा या कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदींनी केलेली आपल्याला दिसून येते. पुढे पाहूयात. मोहम्मद कुली कुतुब शहा यांच्या थडग्याच्या डिजिटल ट्विनचं अनावरण कोणत्या कंपनीनं केलेलं आहे? मोहम्मद कुली कुतुब शहा यांच्या थडग्याच्या डिजिटल ट्विनचं अनावरण झालं आहे, ते कोणत्या कंपनीने केलं आहे? त्या कंपनीचं नाव आहे हेक्सागन रियालिटी टेक्नॉलॉजी कंपनी. हेक्सागन रियालिटी टेक्नॉलॉजी कंपनी. हेक्सागन रियालिटी टेक्नॉलॉजी कंपनी. तशा प्रकारे मोहम्मद अली कुतुब शाह यांच्या थडग्याच्या डिजिटल ट्विनचं अनावरण झालं आहे. कोणत्या कंपनीनं केलं आहे? तर हेक्सागन रियालिटी टेक्नॉलॉजी कंपनीनं केलेलं आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि अलीकडच्या कालावधीमध्ये झालं आहे. हे कधी घडलं आहे? फेब्रुवारी 2024ची घटना आहे. कधीची घटना आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं नाही आहे, फक्त अलीकडची घटना आपल्या अभ्यासाच्या महत्त्वाची घटना म्हणून आपण याचा विचार करता. तशा प्रकारे आता डिजिटल ट्विनचं अनावरण झालं. डिजिटल ट्विन म्हणजे काय? एखादी भौतिक वस्तू आहे, त्या या वस्तूचं
जसंच्या तसं प्रतिबिंब, एखाद्या वस्तूचं जसंच्या तसं प्रतिबिंब, एखाद्या वस्तूचं जसंच्या तसं अचूक प्रतिबिंब ज्यावेळी डिझाईन केलं जातं एका व्हर्च्युअल मॉडेलमध्ये, त्याला डिजिटल ट्विन असं म्हणायचं. लक्षात आलं? जसंच्या तसं. उदाहरणार्थ पुण्यामध्ये कॅम्पमध्ये एक झेरॉक्सचं दुकान आहे. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आम्ही चक्क कॉपी करतो. म्हणजे काय? लिहिण्याची पद्धत कशी पहा. झेरॉक्स कार्ड जे काढून देतात ते लक्ष कसं वेधून घेतलं जातं. आम्ही चक्क कॉपी करतो म्हणजे जशीच्या तशी, जसं तुमची प्रिंट आहे तशीच्या तशी प्रिंट तुम्हाला मिळेल. या ठिकाणी डिजिटल ट्विन म्हणजे काय? एखाद्या भौतिक वस्तूचं जसंच्या तसं अचूक प्रतिबिंब तयार करण्यासाठी एक व्हर्च्युअल मॉडेल डिझाईन केलं जातं, त्याला डिजिटल ट्विन असं म्हटलं जातं. ठीक आहे, एवढं आपल्याला करण्याची गरज नाही आहे. पण या ठिकाणी फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, मोहम्मद कुली कुतुब शाह यांच्या थडग्याच्या डिजिटल ट्विनचं अनावरण कोणत्या कंपनीनं केलं आहे? तर हेक्सागन रियालिटी टेक्नॉलॉजी कंपनीनं केलं आहे. पुढे जाऊया. नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स न कुठल्या केंद्रासाठी ALHNS या केंद्रासाठी कोणत्या विद्यापीठासोबत करार केला आहे? म्हणजे आपल्या नवी दिल्लीतील एम्स जी आहे प्रतिष्ठेची संस्था, या संस्थेनं एका विद्यापीठासोबत करार केला आहे. कोणत्या विद्यापीठासोबत करार केला आहे? तर त्या विद्यापीठाचं नाव आहे लिव्हरपूल विद्यापीठ. लक्षात ठेवा, दिल्लीमधील एम्स संस्थेनं कोणत्या विद्यापीठाशी करार केला आहे? तर लिव्हरपूल विद्यापीठ या विद्यापीठाशी करार केला आहे. कोणत्या विद्यापीठाशी करार केला आहे? तर लिव्हरपूल विद्यापीठाशी करार केला आहे. दिल्लीमधील एम्स संस्थेनं केलेला आहे. आता कोणत्या आपण म्हणतो कुठल्या केंद्रासाठी? ALHNS केंद्रासाठी. याचं थोडक्यात आपण पाहूयात. ALHNS ए म्हणजे काय? AIIMS. एल म्हणजे काय? लिव्हरपूल. लक्षात आलं? आता HNS तर हे या दोन संस्थांमध्ये करार झाला हे लक्षात ठेवा. लिव्हरपूल विद्यापीठ आणि AIMS. लक्षामध्ये आलं तर हे लक्षामध्ये ठेवायचं. आता हे HNS हेड अँड नेक सेंटर, हेड अँड नेक सेंटर असं त्याचं आहे. नेक कॅन्सर असं आपण म्हणूयात. नेक कॅन्सर असं त्याचं लॉंग फॉर्म आपल्याला थोडक्यात, त्याचा वेगळा लॉंग फॉर्म आहे पण आपल्याला अशा प्रकारे पाहता येईल. ALHNS तुमच्या लक्षात येईल. एम्स लिव्हरपूल हेड नेक कॅन्सर. लक्षात आलं? तशा प्रकारे हे केंद्र असणार आहे. मग यासाठी या केंद्राचं नाव आहे ॲक्च्युली ते ALHNS सेंटरसाठी कोणत्या विद्यापीठासोबत करार केले. आपल्याला लक्षात काय ठेवायचं पहा, दिल्लीमधील एम्स संस्थेनं कोणत्या विद्यापीठासोबत करार केलेला आहे? लक्षात आलं? कोणत्या विद्यापीठासोबत? लिव्हरपूल विद्यापीठासोबत करार केला. आता विचार करा, दिल्लीमधील एम्स संस्था एवढी प्रसिद्ध आहे, जे टॉपर्स येतात ते याच ठिकाणी जातात. दिल्लीमध्ये नीटमध्ये पास झालेले वगैरे या ठिकाणी. तरीसुद्धा आपल्या दिल्लीमधील एम्स संस्थेला असं का वाटलं की लिव्हरपूल विद्यापीठाशी करार करावा? असं का वाटलं? थोडंसं असं तुमच्या मनामध्ये विचार येतोय का? या ठिकाणी आपण काय म्हणतो? हेड अँड नेक कॅन्सर. एम्सला असं वाटतं आहे आपण भरपूर परिपूर्ण आहोत, पण जर दुसऱ्याकडून आणखी थोडंसं चांगलं मिळत असेल आणि आपल्याकडून त्यांनाही काही उपलब्ध होत असेल तर आपण दोघांनी मिळून प्रयत्न करूयात का? असं दोघांनी विचार केला. एम्सनी पण विचार केला. एम्सचा विचार होता की अत्याधुनिक वैद्यकीय नवकल्पनांचा आपल्याला या ठिकाणी विचार करता येईल. शिवाय हे कर्करोग आहे तर कर्करोगावर उपचार आपल्याला चांगल्या प्रकारे आणखी वितरित करता येतील. आणि मग त्याच्यामधून काय तर हे जे आपण करतोय कशाबद्दल? कर्करोगाबद्दल. तर कर्करोगाबद्दल आणखी चांगल्या प्रकारे संशोधन करता येईल या दृष्टिकोनातून आपल्या दिल्लीमधील एम्स या संस्थेनं लिव्हरपूल विद्यापीठाशी करार केला आहे. लक्षात आलं? वैद्यकीय नवकल्पना,
कर्करोगावर उपचार वितरित करणे. अशा प्रकारे उद्दिष्ट ठेवून हा करार एम्स संस्थेनं या लिव्हरपूल विद्यापीठासोबत केलेला आपल्याला दिसून येतो. लक्षात आलं. पुढे जाऊयात. देशाचं पहिलं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचं अनावरण नुकतंच कोणत्या ठिकाणी झालं आहे? जनरल बिपिन रावत आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट, आणि खरंच ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये, त्या दिवशी आपल्या देशासाठी खूप शोकांतिकेची ती गोष्ट होती. आणि मग आता त्यांचं काय तर पुतळा उभारण्यात आलेलं आहे, त्या पुतळ्याचं अनावरण झालं आहे. ते कोणत्या ठिकाणी झालं आहे जर असं आपल्याला विचारलं तर उत्तराखंड राज्यामधील डेहराडून या ठिकाणी यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं आहे, हे लक्षामध्ये ठेवता येईल. डेहराडून, उत्तराखंड या ठिकाणी. मला वाटतं ही गोष्ट आपल्याला पाठ करायची गरज नाही आहे, कारण आपल्या मनामध्ये जी हुरहुर राहिली की अशा प्रकारचा आपल्या देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS होत आहे, तर त्यांचा मृत्यू झाला होता. आणि मग आपल्या लक्षात येतं की त्यांचा पुतळा आता नुकतंच अनावरण झालं आहे. कुठे झालं आहे तर हे उत्तराखंडमधील डेहराडून या ठिकाणी झालं आहे. संरक्षण मंत्री आपल्या त्या ठिकाणी गेलेले होते, राजनाथ सिंह, आणि त्यांनी या पुतळ्याचं त्या ठिकाणी अनावरण केले. हा तोच पुतळा आहे ज्या पुतळ्याचं अनावरण झालं आहे डेहराडून, उत्तराखंड या ठिकाणी. कधी अनावरण झालं आहे तर फेब्रुवारी 2024मध्ये, 12 फेब्रुवारी 2024मध्ये याचं अनावरण झालेलं आहे. तर कोठे अनावरण झालं, कोठे पुतळा त्याचं अनावरण झालं आहे? राजनाथ सिंह यांनी आपण म्हटलं उत्तराखंडमधील डेहराडून या ठिकाणी अनावरण केलं आहे. पुढचा प्रश्न पहा. दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्राचं उद्घाटन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं आहे? दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्राचं उद्घाटन दक्षिणेमधील एक महत्त्वाचं शहर हैदराबाद या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. हैदराबाद या ठिकाणी. लक्षात आलं. दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्राचं उद्घाटन कोणत्या शहरामध्ये झालं तर हैदराबाद या शहरामध्ये झालं आहे. तर अशा प्रकारे आता या ठिकाणी पहा, हे शहर आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. आणि या अकादमीची स्थापना कधी झालेली होती तर 1953मध्ये या अकादमीची स्थापना झाली होती. कोणत्या अकादमीची? आपल्या देशामधील संगीत नाटक अकादमी एक आहे. ते संगीत नाटक अकादमी परफॉर्मिंग आर्ट्स क्षेत्रातील सर्वोच्च संस्था आहे. संगीत नाटक अकादमी परफॉर्मिंग क्षेत्रातील सर्वोच्च संस्था कोणती आहे? एक जाता सांगतो. संगीत हे परफॉर्मिंग क्षेत्रातील आपल्या देशातील सर्वोच्च संस्था आहे. याची स्थापना मी तुम्हाला सांगितलं 1953मध्ये नवी दिल्लीमध्ये झालेली होती. हे आपल्या सांस्कृतिक ह्याच्यावर जर प्रश्न विचारला राज्यसेवेमध्ये तर कधी लक्षात ठेवा, संगीत नाटक अकादमीची स्थापना, किंवा आपल्याला असं विचारलं परफॉर्मिंग आर्ट्स क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून कोणत्या संस्थेला ओळखलं जातं? संगीत नाटक अकादमी 1953मध्ये नवी दिल्लीला त्या ठिकाणी स्थापना झाली होती. त्याच्याशी संबंधित आपण विचार करतोय. दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्राचं उद्घाटन कोणत्या शहरामध्ये झालं आहे तर हैदराबाद या शहरामध्ये झालं, हे लक्षात ठेवा. पुढे आपण विचार करूयात. कर्मयोगी मिशनशी संबंधित कामांचा समन्वय साधण्यासाठी कर्मयोगी भवन कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? कर्मयोगी भवन आपल्या देशामध्ये उभारलं जाते. कोणत्या ठिकाणी उभारलं जाते? कर्मयोगी भवन नवी दिल्ली या ठिकाणी उभारलं जाते. कर्मयोगी भवन नवी दिल्ली या ठिकाणी उभारलं जातं. कर्मयोगी मिशनशी संबंधित कामांचा समन्वय साधण्यासाठी कर्मयोगी भवन जर विचारलं कुठे उभारलं जाते? नवी दिल्लीमध्ये. आणि याचं उद्घाटन झालं आहे फेब्रुवारी 2024मध्ये. याचं उद्घाटन आपल्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं होतं. लक्षात आलं. फक्त लक्षात काय ठेवायचं? कर्मयोगी भवनची रचना आपल्या देशामध्ये कोणत्या ठिकाणी होत आहे तर या ठिकाणी नवी दिल्लीला होते, हे लक्षात ठेवायचं. पुढे जाऊयात. ONGCच्या एकात्मिक सर्व्हायव्हल ट्रेनिंग सेंटरचं उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे? आता हे फक्त प्रश्न लक्षात ठेवा, हे काही एवढा महत्त्वाचा प्रश्न नाही आहे, पण ONGCचं एकात्मिक सर्व्हायव्हल ट्रेनिंग या सेंटरचं उद्घाटन झालं आहे. कोणत्या राज्यामध्ये झालं आहे तर गोवा राज्यामध्ये झालं आहे. याचं उद्घाटन आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. आता काय केले जाणार आहे? राष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची संस्था आहे.
का? एकात्मिक सी सर्वायवल ट्रेनिंग सेंटर, ट्रेनिंग द्यायचं आहे कर्मचाऱ्यांना आणि ट्रेनिंग देऊन काय करायचं आहे, सागरी जीवन जगण्याची कौशल्य कर्मचाऱ्यांमध्ये वाढवायची आहेत. सागरी जीवन जगण्याची कौशल्य वाढवणं. मग काय करायचं, सागरी जीवन जगण्याची कौशल्य जर कर्मचाऱ्यांमध्ये वाढवायची असतील तर त्यांना अत्याधुनिक सुविधेद्वारे काय करावं लागेल, ट्रेनिंग द्यावं लागेल, प्रशिक्षण द्यावं लागेल. तर या उद्देशानं ONGCच्या एकात्मिक सी सर्वायवल ट्रेनिंग सेंटरचं उद्घाटन. मी तुम्हाला एक सांगितलं, एकात्मिक सी सर्वायवल ट्रेनिंग सेंटर म्हणजे काय आहे याचा आपण विचार केला. जे कर्मचारी आहेत त्यांना सागरी जीवन जगण्याची त्यांच्यामध्ये कौशल्य वाढवायचे आणि आपण विचार केला जर त्यांच्यामध्ये सागरी जीवन जगण्याची कौशल्य वाढवायची असतील तर काय करावं लागेल, त्यांना अत्याधुनिक सुविधेद्वारे प्रशिक्षण द्यावं लागेल. त्यासाठी या ट्रेनिंग सेंटरचं उद्घाटन आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल सागरी जीवन जगण्याची कौशल्य कशासाठी वाढवायची आहेत, आत्ता सध्या शांत चाललं आहे, पण कधी आपल्या देशावरती आक्रमण झालं तर ह्या कर्मचाऱ्यांना जीवनामध्ये येणाऱ्या आपत्तींना तोंड देण्यासाठी तयार ठेवायचं आहे. या उद्देशानं या ट्रेनिंग सेंटरचं उद्घाटन गोवा या ठिकाणी झालेलं आहे. लक्षात आलं? पुढे जाऊ. देशातील पहिल्या डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफीची, हे मात्र लक्षामध्ये ठेवा, एपिग्राफीची पायाभरणी कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेली आहे. ही पायाभरणीच आहे पहा, हे जे पिक्चर आहे तेच पिक्चर आहे. देशातील पहिल्या डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफीची पायाभरणी कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेली आहे. ऑप्शन देऊ तुम्हाला, केरळ राज्य, बेंगळुरू केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू. देशातील पहिलं डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफी पायाभरणी कोणत्या राज्यामध्ये, कोणत्या शहरामध्ये, किंवा शहरांचं नाव विचार केला तर चेन्नई, हैदराबाद, बेंगळुरू आणि तिरुवनंतपुरम, कोणत्या शहरामध्ये. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल हैदराबाद या शहरामध्ये उभारलं जात आहे. हैदराबाद, आंध्र प्रदेश, हैदराबाद, तेलंगणा, हैदराबाद. राज्य कोणतं? तेलंगणा. तशा प्रकारे देशातलं पहिलं, हे मात्र लक्षात ठेवा, पहिलं डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफी कोणत्या शहरामध्ये त्याची पायाभरणी झाली, हैदराबाद शहरामध्ये त्याची पायाभरणी झालेली आहे. आता याची पायाभरणी झाली कोणत्या संग्रहालयात झाली, तर याची पायाभरणी जी झाली आहे सालार जंग नावाचं संग्रहालय आहे त्या ठिकाणी. सालार जंग संग्रहालय, या संग्रहालयामध्ये या संग्रहालयामध्ये पायाभरणी झालेली आहे. देशातील पहिल्या डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफीची पायाभरणी कोणत्या संग्रहालयामध्ये? सालारजंग संग्रहालयामध्ये. कधी झाली कधी झालं हे झालं पायाभरणी, इथे लिहूयात, कदाचित हे दिसणार नाही तुम्हाला इथे, 5 फेब्रुवारी 2024 मध्ये याची पायाभरणी झालेली आपल्याला दिसून येते. लक्षात आली? आता विचार करा हे का महत्त्वाचं आहे. त्याची जी स्थापना आहे किंवा स्थापना आपण याला म्हणूयात की भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग आहे, या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने याची स्थापना केली. कदाचित विधानामध्ये जर तुम्हाला विचारलं तर माहिती असावं, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं याची स्थापना केली. याची स्थापना कोणी केली आहे, कधी विधानामध्ये जर तुम्हाला आलं तर लक्षामध्ये ठेवा. अशा प्रकारे हे देशातील पहिलं डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफी आहे, हे महत्त्वाचे. आता ह्या आपण काय म्हणतोय, पहिलं डिजिटल नॅशनल म्युझियम एपिग्राफी, याचं वैशिष्ट्य काय आहे? डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफी याचं वैशिष्ट्य काय? याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषा आणि कालखंड, याच्यामधले जवळजवळ 1 लाख एवढे प्राचीन शिलालेख ठेवण्यात येणार आहेत. किती महत्त्व आहे आता तुमच्या लक्षात येईल. 1 लाख प्राचीन शिलालेख याच्यामध्ये ठेवले जाणार आहेत या केंद्रामध्ये. आपण या ठिकाणी म्हणूयात 1 लाख
प्राचीन शिलालेख इथे ठेवले जाणार आहेत. म्हणजे हे पण विधानामध्ये जर मुद्दाम एखादं तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे, हे बरोबर आहे. 1,00,000 प्राचीन शिलालेख ठेवले जाणार आहेत. तशा प्रकारे आता हे किती इम्पॉर्टंट आहे हे तुमच्या लक्षात येईल की देशातील पहिलं डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफी हैदराबाद तेलंगणा कोणत्या संग्रहालयात? सालारजंग संग्रहालयात. त्याच्यानंतर कोणी स्थापना केली? भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग. हे सेंटर का महत्त्वाचं आहे? आपण याच्यामध्ये म्हटलं वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे कालखंड, याच्यामधले जवळजवळ 1,00,000 प्राचीन शिलालेख जे आहेत ते या सेंटरमध्ये ठेवले जाणार आहेत. अशा प्रकारे सेंटरची स्थापना कोणत्या शहरामध्ये? हैदराबादमध्ये आणि तेलंगणा राज्यामध्ये. पुढे जाऊयात. मलेशियामधील लिंकन युनिव्हर्सिटी कॉलेजनं कोणत्या राज्यामध्ये कॅम्पस स्थापन करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे अर्ज केला आहे? एक परदेशातील युनिव्हर्सिटी कॉलेजनं आपल्या देशामध्ये त्यांचा कॅम्पस स्थापन करण्यासाठी UGCकडे अर्ज केला. आपले जे विद्यापीठ अनुदान आयोग आहे किंवा युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आहे तर त्यांच्याकडे अर्ज केला आहे. कदाचित हे पण विचारतील की कोणत्या कॉलेजनं हा अर्ज केला आहे? तर मलेशियामध्ये लिंकन युनिव्हर्सिटी कॉलेजनं हा अर्ज केला आहे. कोणत्या राज्यामध्ये केला आहे त्याचा आधी आपण विचार करूयात. हे त्या कॉलेजचं ॲक्च्युअल पिक्चर आहे, तुम्हाला कदाचित दिसत असेल तर आणखी चांगलं. नोट्समध्ये मी तुम्हाला पाठवल्यात आता नोट्स सगळ्या 35 ते 38 पानांच्या, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळ्या नोट्स समोर ठेवून केलं तर ते आणखी उत्तम. तर हे कॉलेज आहे त्या लिंकन युनिव्हर्सिटी, हे कोणत्या राज्यामध्ये येतं आहे? आपल्या देशामध्ये तेलंगणा. तेलंगणा राज्यामध्ये येतं आहे. कोठे येतं आहे? मलेशियामधील लिंकन युनिव्हर्सिटी कॉलेजनं तेलंगणा राज्यामध्ये कॅम्पस स्थापन करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे UGCकडे अर्ज केलेला आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. आत्ताचा जो आपण प्रश्न पाहिला त्याचाच वेगळ्या प्रकारे आणखी काय विचारतील पहा. भारतामध्ये कॅम्पस स्थापन करण्यासाठी UGCकडे ॲप्लिकेशन पोर्टलद्वारे अर्ज करणारं कोणतं विद्यापीठ पहिलं परदेशी विद्यापीठ ठरलं आहे? आत्ताच आपण पाहिलेलं विद्यापीठ आहे लिंकन युनिव्हर्सिटी कॉलेज मलेशिया. म्हणजे हा असा पण प्रश्न विचारतील की कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यासाठी अर्ज केला UGCकडे, आणि दुसऱ्या प्रकारे प्रश्न असा पण विचारतील की भारतामध्ये कॅम्पस स्थापन करण्यासाठी UGCकडे ॲप्लिकेशन पोर्टलद्वारे अर्ज करणारं कोणतं विद्यापीठ हे पहिलं परदेशी विद्यापीठ ठरलेलं आहे, हे आपल्याला विचारतील. त्या विद्यापीठाचं नाव आहे लिंकन युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मलेशिया. लिंकन युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मलेशिया. लिंकन युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मलेशिया. लक्षात आलं? या ठिकाणी आपण अभ्यासलं लिंकन युनिव्हर्सिटी कॉलेज, आणि या ठिकाणी तोच प्रश्न दुसऱ्या प्रकारे भारतामध्ये कॅम्पस स्थापन करण्यासाठी UGCकडे ॲप्लिकेशन पोर्टलद्वारे अर्ज करणारं कोणतं विद्यापीठ पहिलं परदेशी विद्यापीठ ठरलं आहे? तर लिंकन युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मलेशिया हे पहिलं विद्यापीठ ठरलं आहे, हे आपल्या लक्षामध्ये राहील. यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा पहा. आता हा जो मुद्दा घेतला आहे कदाचित परीक्षेमध्ये असे विचारतील म्हणून मी हे प्रश्नाच्या स्वरूपात आणखी वेगळ्या प्रकारे घेतलं आहे. त्या मुद्द्याचा आपण विचार करूयात. खालील विधानांचा विचार करून योग्य पर्यायाचा निवड करा. नुकतंच आचार्य सत्यनारायण गोयंका यांच्या 100वी जयंती सोहळा पार पडला आहे. यांना भारत सरकारनं 2012मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. आता अलीकडच्या कालावधीमध्ये काय झालं आहे, आचार्य सत्यनारायण गोयंका यांच्या 100वी जयंती सोहळा पार पडला आहे, त्याविषयीचा प्रश्न आहे. तो कसा विचारतील असं थोडंसं इमॅजिन करून हा प्रश्नाची मांडणी केली आहे. मग पहिलं विधान आपल्याला विचारतील की नुकतंच यांची 100वी जयंती सोहळा पार पडला आहे, यांना भारत सरकारनं 2012मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलेलं होतं. तर मग दोन्ही विधानं बरोबर आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये कोणाचा 100वी जयंती सोहळा पार पडला आहे? तर आचार्य सत्यनारायण गोयंका
यांचा 100वा जयंती सोहळा पार पडला आणि त्यांना 2012मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. घटना 4 फेब्रुवारी 2024 आहे. आता यांच्याविषयी काही विधानं पण तुम्हाला सांगतो. हे जे आचार्य सत्यनारायण गोयंका आहेत, हे जन्मले होते बर्मामध्ये. आपल्याला विचारतात की अचानक यांचा जन्म बर्मामध्ये झाला होता. त्याच्यानंतर हे कोणत्या प्रकारचे शिक्षक होते? हे विपश्यना ध्यान याचे शिक्षक होते. ह्याच्याविषयी दुसरा मुद्दा, जन्म बर्मामध्ये. हे शिक्षक कसे? विपश्यना ध्यान हा ध्यानाचा एक प्रकार, त्याचे शिक्षक होता. त्यानंतर ते 1969मध्ये इंडियामध्ये आल्या आणि त्यांना पुढे 2012मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलेलं होतं. म्हणजे विधानांमध्ये विचारलं तर हे पण लक्षात ठेवा. 1969 भारतात आले. तशा प्रकारे एवढी विधानं पुरेशी त्यांच्याविषयी की यांची आचार्य सत्यनारायण गोयंका 100वा जयंती सोहळा पार पडला आहे. त्यांना पद्मभूषण पुरस्कार 2012मध्ये मिळाला होता. बर्मामध्ये त्यांचा जन्म झाला होता. ते विपश्यना ध्यान ह्या ध्यानाच्या प्रकाराचे शिक्षक होते. ते 1969मध्ये भारतात आले आणि पुढच्या कालावधीमध्ये 2012मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यानंतरचा प्रश्न पहा. प्रश्न आहे, 2 फेब्रुवारी 2024 रोजी ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्समध्ये सामील होणारी कोणती मेट्रो रेल्वे भारतातील पहिली मेट्रो रेल्वे सेवा ठरली? सुरुवातीला ONDC नेटवर्कमध्ये सामील होणारी मेट्रो रेल्वे असं म्हटलं आहे. ONDC नेटवर्क म्हणजे काय ते अगोदर मी सांगतो. तुम्ही रेड बसची जाहिरात पाहिली असेल. रेड बसची जाहिरात म्हणजे साधारणपणे तुम्ही यूट्यूबवर पाहिली असेल किंवा आपल्या क्रिकेटच्या मॅचेस लागतात त्याच्या दरम्यान एखाद्या वेळी दाखवतात. तर त्या बसची जाहिरात अल्लू अर्जुन हा जे प्रसिद्ध कलाकार आपल्या देशातले, तर त्यांनी केलेली जाहिरात आहे ती. आणि हे सांगण्याचं कारण काय की ते रेड बसचे जे तिकीटं बुक केली जातात ना, तर ती तिकीटं ह्या ONDC नेटवर्कच्या ॲपद्वारे खरेदी केली जातात. म्हणजे तिकीटं खरेदी करण्याचं ONDCचं ॲप आहे, पहिलं लक्षात ठेवा. मग आता चेन्नई मेट्रो म्हणतोय, हे एक रेल्वे नेटवर्क आहे. चेन्नई मेट्रो रेल्वे आहे की त्या मेट्रो रेल्वेनं हे ONDC नेटवर्कचा स्वीकार केला आहे. आणि त्याच्यामुळं काय होईल, आता चेन्नई मेट्रोचे जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना घरी बसवून या ONDC नेटवर्कवरून किंवा ONDC नेटवर्कच्या ॲपवरून तिकीटं खरेदी करता येणार आहेत. जिथे प्रवास करायचा आहे तिथली तिकीटं खरेदी करता येणार आहेत. तशा प्रकारे हे ONDC नेटवर्क आहे, त्यांचं ॲप आहे आणि त्या ॲपवरून तुम्ही तिकीटं खरेदी करू शकता. मग या नेटवर्कमध्ये आपल्या भारतातील कोणती मेट्रो रेल्वे या ॲपचा स्वीकार करणारी भारतातील पहिली मेट्रो रेल्वे सेवा ठरली आहे? तर त्या रेल्वेचं नाव आहे चेन्नई मेट्रो रेल्वे लिमिटेड. चेन्नई मेट्रो रेल लिमिटेड असं आहे ते. चेन्नई मेट्रो रेल लिमिटेड. लक्षात आलं, कोणती मेट्रो रेल्वे? हे ONDCमध्ये सामील होणारी भारतातील पहिली मेट्रो रेल्वे ठरली आहे. तर चेन्नई मेट्रो रेल लिमिटेड. ONDC मी तुम्हाला सांगितलं की चेन्नई ह्या मेट्रो रेलच्या प्रवाशांना आता हे ONDCचं जे ॲप आहे त्या ॲपमधून तिकीटं खरेदी करता येणार आहेत आणि प्रवास करता येणार आहे. तर अशा प्रकारचं ते ॲप आहे. तिकीटं खरेदी करण्याचं ॲप आहे ते. लक्षात आलं. पुढे जाऊया. भारत ऊर्जा सप्ताह ही तेल आणि वायू क्षेत्रावरील भारताची प्रमुख परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? भारताची प्रमुख परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती? महत्त्वाचे. ऊर्जा सप्ताह, भारत ऊर्जा सप्ताह ही तेल आणि वायू क्षेत्रावरील भारताची प्रमुख परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती? महत्त्वाचा प्रश्न आहे. कोठे आयोजित करण्यात आली होती? या ठिकाणी ही परिषद दिसते पहा. इंडिया एनर्जी वीक 2024 असं त्याच्यावरती लिहिलं आहे. तुम्हाला कदाचित ते दिसत नसेल. इंडिया एनर्जी वीक 2024 असं लिहिलं. अशा प्रकारची परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली आहे? ही परिषद गोव्याला पार पडली. लक्षात ठेवा, गोवा. महत्त्वाचा प्रश्न आहे.
भारत ऊर्जा सप्ताह ही तेल आणि वायू क्षेत्रावरील भारताची प्रमुख परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? गोव्याला आयोजित करण्यात आलेली होती. आता याला सप्ताह म्हटलं आहे. परिषद आयोजित कोणत्या कालावधी दरम्यान झाली? तर 6 ते 9 फेब्रुवारी 2024 दरम्यान ही परिषद गोव्यामध्ये पार पडलेली आपल्याला दिसून येते. भारत ऊर्जा सप्ताह ही तेल आणि वायू क्षेत्रावरील भारताची प्रमुख परिषद. लक्षात आलं? हे लक्षामध्ये. आणि याच्या अगोदरची परिषद मागे कोठे पडलेली होती? 2023मध्ये. तर 2023मध्ये बेंगळुरूला पार पडलेली होती. पहिली आवृत्ती ही जी बेंगळुरूची, आणि ही जी आपण म्हणतोय ही दुसरी आवृत्ती यायची. दुसऱ्यांदा पहिली परिषद ही कुठे पार पडली होती? पहिली परिषद बेंगळुरू कर्नाटकला पार पडली होती. आत्ताची 2024ची परिषद गोव्याला पार पडली. हे लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात आलं? पुढे जाऊयात. कोणत्या शहरामध्ये ई कचरा व्यवस्थापनावरील सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे? आता ई कचरा व्यवस्थापनावरील सेंटर ऑफ एक्सलन्स याचं उद्घाटन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे? साहजिकच आहे, तुमच्या डोळ्यासमोर शहरं असतील, त्यातले 4 ऑप्शन्स मी तुमच्यासमोर ठेवतो. पुणे, चेन्नई, त्यानंतर बेंगळुरू आणि हैदराबाद. कोणत्या शहरामध्ये ई कचरा व्यवस्थापनावरील सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन झालं? ई कचरा व्यवस्थापनावरील सेंटर ऑफ एक्सलन्स महत्त्वाचं आहे. कोणत्या शहरामध्ये? हैदराबाद या शहरामध्ये या ई कचरा व्यवस्थापनावरील सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन झालं. हैदराबाद, तेलंगणा. हैदराबाद ई कचरा व्यवस्थापनावरील सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी? हैदराबाद. आता कशासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये काय सांगितलं यांनी उद्देश, की आम्ही ई कचरा व्यवस्थापनासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना का करतोय? त्यांच्या मते असं की भारतामधील ई कचरा व्यवस्थापन जे केलं जातं त्याच्यामध्ये कार्यक्षमता आली पाहिजे, आणि ही कार्यक्षमता येताना सर्क्युलर इकॉनॉमीला चालना मिळाली पाहिजे. सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे काय? वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला चालना मिळाली पाहिजे. हे पण तुम्हाला विधानामध्ये दिलं तर लक्षात ठेवा. उद्देश याचा वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला चालना. मी तुम्हाला इकॉनॉमिकच्या पहिल्या प्रकरणामध्ये जगातल्या सगळ्या इकॉनॉमी समजावून सांगितल्यात. ब्ल्यू इकॉनॉमी, सर्क्युलर इकॉनॉमी, सगळ्या टोटल इकॉनॉमी समजावून सांगितल्यात. UPSCला याच्यावरचे प्रश्न विचारतात, म्हणून कदाचित तो मराठीतला UPSCसाठी ते लेक्चर आपण तयार केलं होतं, पण त्याच्यामध्ये सगळ्या अर्थव्यवस्था आहेत, पहिल्याच प्रकरणामध्ये आहेत. आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये त्या अर्थव्यवस्था ॲक्च्युली काय आहे, त्याच्यामध्ये कशा प्रकारे कार्य केलं जातं हे सांगितलं आहे. इथे आपल्याला 2च गोष्टी, कारण आत्ता तुम्हाला सर्क्युलर इकॉनॉमी जर मी सांगायला सुरुवात केली 15-20 मिनटं आपली त्याच्यामध्ये जातील. आता इथे 2च पॉईंट लक्षात ठेवा. काय? ई कचरा व्यवस्थापनावरील सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन झालं आहे कोणत्या शहरात? हैदराबाद. याचा उद्देश कोणता आहे? सर्क्युलर इकॉनॉमीला चालना मिळाली पाहिजे, वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला चालना मिळाली पाहिजे. भारताचं जे ई कचरा व्यवस्थापन केलं जातं तर त्याच्या संबंधी. लक्षात आलं? पुढे जाऊया. मध्याश्म युगामधील रॉक पेंटिंगचा शोध कोणत्या फोटो पत्रकारांनी लावला आहे? मध्याश्म युगामधील रॉक पेंटिंगचा शोध लागला आहे. कोणत्या पत्रकारांनी हा शोध लावला आहे? 2 पत्रकार आहेत, त्या पत्रकारांनी हा शोध लागला. एकाचं नाव आहे डॉक्टर रवींदर रेड्डी आणि दुसरे आहेत डॉक्टर मुरलीधर रेड्डी. मध्याश्म युगातील रॉक पेंटिंगचा शोध कोणत्या फोटो पत्रकारांनी लावला आहे? दोघांचं आडनाव रेड्डी आहे, तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. रवींदर रेड्डी थोडंसं सन्मानजनक आपण त्यांचं नाव ठेवूयात. डॉक्टर रवींदर रेड्डी हे आहेत. दुसरे आहेत मुरलीधर रेड्डी. डॉक्टर
मुरलीधर रेड्डी. मध्याश्म युगामधील रॉक पेंटिंगचा शोध कोणत्या पत्रकारांनी लावला आहे? डॉक्टर रवींदर रेड्डी, डॉक्टर मुरलीधर रेड्डींनी लावलेला आहे. आता कदाचित हा प्रश्न असाही विचारतील की मध्याश्म युगातील रॉक पेंटिंगचा शोध कोणत्या जिल्ह्यामध्ये लागलेला आहे? काय सांगता येईल आपल्याला? कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या राज्यामध्ये लावला हे पण आपल्याला विचारतील. एक एक घटना आपण उलगडून पाहूयात. पेडापल्ली जिल्हा कुठे आहे? पेडापल्ली जिल्हा, पेडापल्ली जिल्हा कुठे येतो हा? नुकतंच काँग्रेसचं सरकार आलं आहे दक्षिणेमध्ये. कोणत्या राज्यामध्ये काँग्रेसचं? कर्नाटक नंतर तेलंगणा. पेडापल्ली जिल्हा कुठे येतो? तेलंगणा या ठिकाणी. तेलंगणा. तेलंगणा, तेलंगणा. पेडापल्ली जिल्हा तेलंगणा. कोठे लागला? पेडापल्ली जिल्हा तेलंगणा या ठिकाणी या रॉक पेंटिंगचा शोध लावला आहे. आता ही कुठे सापडली? कोणत्या खडकावर सापडली? वाळूच्या खडकावर सापडली ही पेंटिंग. तुम्हाला विधानामध्ये जर विचारलं तर हे थोडी छोट्या छोट्या गोष्टींनी लक्षात राहणाऱ्या गोष्टी. हे नुसतं ऐकलं तरी तुमच्या लक्षात येईल. वाळूच्या खडकाची एक भिंत आहे, त्या भिंतीवरती हे रॉक पेंटिंग आढळून आलेलं आहे. आता तशा प्रकारे या रॉक पेंटिंगचा शोध वाळूच्या खडकाच्या भिंतीवर हा रॉक पेंटिंग आढळली आलेली. मग वाळूचा खडक जवळजवळ ही जी वाळूच्या खडकाची भिंत आपण म्हणतोय तर 1000 फूट लांब आणि 50 फूट उंच एवढी भिंत आहे. ती या भिंतीवरती या रॉक पेंटिंगचा शोध लागला आहे. लक्षात आलं? मध्याश्म युगातील रॉक पेंटिंगचा शोध कोणत्या फोटो पत्रकारांनी लावला? या दोघांची आडनावं रेड्डी आहेत. रवींदर रेड्डी, मुरलीधर रेड्डी असं लक्षात ठेवा. कोठे आहे? पेडापल्ली जिल्हा तेलंगणा. वाळूच्या खडकाची भिंत, त्या भिंतीवरती हा शोध लागलेला आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढे जाऊयात. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या कायमस्वरूपी कॅम्पसचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे? कोणत्या ठिकाणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या कायमस्वरूपी कॅम्पसचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे? एका ठिकाणी. सुरुवातीला काय केलं की हा IIMचा कॅम्पस होता, त्याची पायाभरणी 2021 मध्ये करण्यात आलेली होती. अलीकडच्या कालावधीमध्ये जर आपण विचारलं तर ओडिशामधील संबलपूर आहे पहा. संबलपूर या ठिकाणी कोणत्या ठिकाणी IIMची उद्घाटन झालं आहे? संबलपूर ओडिशा या ठिकाणी. संबलपूर ओडिशा. अलीकडच्या कालावधीमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या कायमस्वरूपी कॅम्पसचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे? संबलपूर ओडिशा. मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की 2021 मध्येच या कॅम्पसची पायाभरणी झाली होती. आता त्याचं उद्घाटन आता झालेलं आहे. लक्षात आलं? यानंतर पहा आजचा आपला शेवटचा प्रश्न. ओडिशाला राष्ट्रीय गॅस जाळ्याशी जोडण्यासाठी कोणती पाईपलाईन उभारली जाणार आहे? कोणती पाईपलाईन? कोणती पाईपलाईन उभारली जाणार आहे? कशासाठी? ओडिशाला राष्ट्रीय गॅस जाळ्याशी जोडायचं आहे. मग एक पाईपलाईन उभारली जाते. त्या पाईपलाईनचं नाव काय? धामरा अंगुल पाईपलाईन. धामरा अंगुल पाईपलाईन. धामरा अंगुल पाईपलाईन या पाईपलाईन जोडली जाते. पाईपलाईन उभारली जाते ओडिशाला राष्ट्रीय गॅस जाळ्याशी जोडण्यासाठी. कोणती पाईपलाईन उभारली जाते? तर धामरा अंगुल पाईपलाईन हे लक्षामध्ये ठेवायचं. धामरा अंगुल पाईपलाईन उभारली जाते. लक्षात आलं? धामरा अंगुल पाईपलाईन उभारली जाते. पाईपलाईनच्या लांबीचा तुम्ही विचार केला तर 412 किलोमीटर लांबीची पाईपलाईन आहे. 412 किलोमीटर लांबीची ही पाईपलाईन आहे. म्हणजे पुढचा पॉईंट पण तुमच्या लक्षात आला. किती किलोमीटर लांबीची पाईपलाईन आहे? हा
ही पाईपलाईन उभारली जाते? कोणत्या प्रकल्पाअंतर्गत ही पाईपलाईन उभारली जाते? प्रधानमंत्री ऊर्जा गंगा. प्रधानमंत्री ऊर्जा गंगा. प्रधानमंत्री ऊर्जा. प्रधानमंत्री ऊर्जा गंगा अंतर्गत हा प्रकल्प उभारला जातो आणि जवळजवळ सरकार 2,500 कोटी रुपये खर्च करत आहे. म्हणजे पूर्वोत्तर राज्यांचा विकास अलीकडच्या कालावधीमध्ये किती मोठ्या प्रमाणात होतोय हे आपल्याला लक्षात येतं. तशा प्रकारे ओडिशाला राष्ट्रीय गॅस जाळ्याशी जोडण्यासाठी कोणती पाईपलाईन उभारली जाते? तर धामरा अंगुल पाईपलाईन 412 किलोमीटरची. आणि कोणत्या प्रकल्पाअंतर्गत किंवा हा प्रकल्प जो उभारला जातो आहे कोणत्या योजनेच्या अंतर्गत उभारला जातो आहे? तर प्रधानमंत्री ऊर्जा गंगा योजनेच्या अंतर्गत उभारला जातो आहे. आपण या ठिकाणी उल्लेख केला 2,500 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारला जातो आहे. ॲक्च्युअली रक्कम 2,450 कोटी रुपये आहे, पण आपण 2,500 रुपये असं म्हणतो आहे. तर या ठिकाणी हा प्रकल्प लक्षामध्ये ठेवायचा आहे, महत्त्वाचा प्रकल्प आहे. आता आणखी एक गोष्ट, हा प्रकल्प उभारला जातो आहे, पण हा जो प्रकल्प आहे तो कोणत्या प्रकल्पाचा भाग आहे? लक्षात आलं? एक प्रकल्प आहे जगदीशपूर हल्दिया बोकारो धामरा पाईपलाईन. एक पाईपलाईन, एका पाईपलाईनचा हा भाग आहे हा प्रकल्प. खरं तर एवढं महत्त्वाचं नाही आहे ते, पण तुम्हाला एक सांगून ठेवतो मी. जगदीशपूर हल्दिया हा प्रकल्प जो आहे जगदीशपूर हल्दिया जगदीशपूर हल्दिया आणि बोकारो धामरा व बोकारो धामरा पाईपलाईन आहे. धामरा पाईपलाईन, या पाईपलाईनचा एक भाग हा प्रकल्प आहे. योजनेअंतर्गत या आणि या पाईपलाईनचा हा एक भाग आहे हा प्रकल्प. पण आपल्या लक्षात फक्त एवढंच ठेवा, ओडिशाला राष्ट्रीय गॅस जाळ्याशी जोडण्यासाठी कोणती पाईपलाईन उभारली जाते? धामरा अंगुल पाईपलाईन उभारली जाते, हे लक्षामध्ये ठेवायचं. 412 किलोमीटर लांबीची. कोणत्या योजनेअंतर्गत? प्रधानमंत्री ऊर्जा गंगा योजनेअंतर्गत, हे लक्षात ठेवायचं. तशा प्रकारे आज आपण इथे थांबतो आणि भेटूयात आता पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.